महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला मानवंदना दिली। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी मंचावर उपस्थित होते। या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे तसंच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि इतर विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी परेडचं निरीक्षण केलं तसंच परेड संचालनाकडून मानवंदना स्वीकारली। राजेंद्र कुसंगे प्लाटून क्रमांक प्लाटून कमांडर आहेत, सुपर नोकरी आहेत रजित पाटील। महाराष्ट्र पोलीस निरीक्षक सिद्धी सावंत, पोलीस ठाणे। श्वान पथक आपल्या जिल्ह्याचं श्वान हँडलर आहेत, चालक आहेत राजेश नाईक। ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची आहे आणि म्हणूनच अभिमानानं आपण जय महाराष्ट्र हे कायम संबोधत असतो। त्याच महाराष्ट्राला आज वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत जर नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या 2 नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणारा गरीब विद्यार्थ्यांसाठी नासाचा प्रवास आणि दुसरा इस्रोचा प्रवास ही योजना आपण 4 वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केली होती आणि आज ती योजना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन हे अतिशय नाविन्यपूर्ण योजना राबवतं हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिद्ध झालेलं आहे। आज आपण पोलिसांच्या मैदानावर हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय। रत्नागिरीचं पोलीस दल हे सक्षम असावं यासाठी नियोजन मंडळातनं मागच्याच 15 दिवसापूर्वी
नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला. आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा होतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं पोलीस दल हे सक्षम असावं हा त्यामागचा भाव आहे आणि त्यामागची भावना आहे. आणि म्हणून मला याचा देखील अभिमान आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे. अजून एक महत्त्वाची बाब जी रत्नागिरीकरांसाठी आहे, आपण या रत्नागिरीमध्ये शिवसृष्टी उभारली. आजपर्यंत लाखो पर्यटकांनी आपल्या शिवसृष्टीला भेट दिली आहे. आणि अजून एक देशातला पहिला उपक्रम आपण रत्नागिरीमध्ये पुढच्या 2 महिन्यात सुरू करतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेलं रिसर्च सेंटर जे आहे ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकार्पण करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये आम्ही करतोय. आणि या विकासाला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला साथ द्यावी एवढीच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सागर कवच अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसंच उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह अन्य पोलिसांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय राजापूर यांचा 2य क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचेही लोकार्पण करण्यात आलं. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आज रत्नागिरी जिल्ह्यातही 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात इथे साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आपल्या राज्याचे उद्योगमंत्री माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आज इथे ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस ग्राउंड मैदानामध्ये दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिन इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सर्व विभागांकडून ध्वजाला सलामी देण्यात येते आणि हे पाहण्यासाठी रत्नागिरीकर इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. टाइम्स डिजिटलसाठी कॅमेरामन यश मयेकरसह मी विभा कदम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.